भागूबाई, कामं झाले वाटते तुमचे नाही? काय लो भागूबाई, कायले कामं करते घरचे? हां, भागूबाईची सून करते नाही का? भागूबाई सून करत असेल ना घरचे सारे कामं? हो माय बाई, सून आहे तर सूनच करीन ना कामं. कायची कामं करते हो माय? काही कामं नाही करत ते, सारे कामं मलाच करावं लागतात. आता माय बाई व भागूबाई, काही बोलता का तुम्ही? मला तर कामं करताना दिसते तुमची सून. काही नाही हो माय बाई, दिखावा करते फक्त. एक तर त्या ब्युटी पार्लरमध्ये बसेल असते, नाही तर मग त्या कटलरीत बसेल असते. तिला आपण कोणतेही काम सांगा ना, म्हणते थांबा, म्हणते कस्टमर आले म्हणते ब्युटी पार्लरमध्ये. असं नाटक करते. म्हटलं मला तर माझ्या हाताने चहा बनवून प्यायला लागते. म्हटलं चहा नाही बनवते. कस्टमर आले तर काय करीन मग? आता ब्युटी पार्लर चालवते तुमची सून, कटलरी चालवते. येतच राहतात कस्टमर, तर मग काय करीन ते? चांगली आहे, पण घर बी सांभाळते, ब्युटी पार्लर बी करते, कटलरी बी सांभाळते. चांगलं आहे ना माझी तुमची सून, आत्मनिर्भर आहे. म्हटलं अजून कशी सून पाहिजे तुम्हाला? आणि सासूला सारे घरातलं काम करायला लावते ना? नाही हो माय बाई, करते ना. आम्हाला तर कधी कामं करतानाच दिसते. काही नाही हो माय, दिखावा आहे फक्त. मी अंदर कपडे धुतो आणि ते बाहेर येऊन वाहू घालते, तर मग काय कामं करते का? मी भांडे घासून ठेवतो आणि फक्त ते रॅकमध्ये लावते भांडे, त्याला कामं म्हणते का? मी खाली चोरतो आणि ते पुढे टाकते. थोडीशी मदत करावीच लागते. आता ते घरी सांभाळते, कटलरी सांभाळते, ब्युटी पार्लर सांभाळते. बाई काय काय करीन नाही बाई? थोडासा हातभार लावाच लागते नाही का? वच्छला वच्छला, मी बरोबर बोलू राहिली ना? हां, बरोबरच बोलू राहिली. कायच बरोबर बोलू राहिली हो माय बाई? आता ह्या वयात कामं करायला लावतो माय सून. काय वय आहे का कामं करायचं? बसून आयती भाकर खायचं वय आहे माहिती माय? तरी मला कामं करायला लावतो माय सून. लाजच नाही तिला काही. अशाच आहे हो बाई आजकालच्या सुना. आता काय सांगू, जे आहे ते बरंच बरं आहे. घरची हेच कहाणी आहे. म्हटलं आपण नका कामं नाही केले माय बाई, वावरातली कामं करो, घरची कामं करो. आता तर असं झालेलं आहे, एक तर घरचे कामं सांगा, एक तर बाहेरचे कामं सांगा. दोन्ही सोबत नाही करत म्हणते आम्ही, आमच्या ज्यांना होत म्हणते करणं. मग नाही तर काय माय, जे आहे ते बरंच बरं आहे माय बाई. सुना बी नशिबानंच घ्यायला लागतात म्हटलं नाही का? अच्छाला भागूबाई, तू बरोबर बोलत आहे म्हटलं बाई ना. सुना बी नशिबानंच घ्यायला लागतात. आता माय बाई हे मुन्नी कुठे चालली बा? कुठे चालली नाही माय बाई, ते येऊ राहिली कुठून तरी. घरी चालली वाटते. आय मुन्ने, कुठं चालली बा? कुठं नाही हो बाई, घरी चालली होती. कुठं गेलती इकडे? कुठं नाही बाप्पा, विमलाबाईच्या घरी गेली होती. असं, विमलाची इथं कायला गेली होती माय बाई? आता काय सांगू बाई, माझ्या चुलत भावाचा पोरगा नाही का बा? चांगला पोरगा आहे म्हटलं. घरी 5 एकर बाबर आहे, कामधंद्याचा आहे पोरगा, ट्रॅक्टर आहे घरी. मी ना म्हटलं विमलाबाईले, विमलाबाईची पोरगी नाही का कल्पना, तिच्यासाठी दाखवता का म्हटलं पोरीले? पोरगा आहे म्हटलं चांगला, कामधंद्याचा आहे, वावर बी आहे घरी, ट्रॅक्टर बी आहे, ट्रॅक्टर चालवते. हो का माय बाई, चांगलं आहे मग. काय म्हणते मग विमला? विमला काय म्हणेन माय बाई, विमलाच्या पहिले विमलाची पोरगीच बोलते ते कल्पना. हो माय बाई, तशी लय चबरी आहे म्हटलं ते पोरगी नाही का? मग नाही तर काय माय, मला काय माहीत होतं माय बाई एवढी चबरी आहे म्हणून. झालं काय सांगशील? आता माय बाई मी ना म्हटलं चांगला पोरगा आहे म्हटलं, कामाधंद्याचा आहे, घरी वावर बी आहे, ट्रॅक्टर चालवते म्हटलं पोरगा. आता नाही बाई, सरस तर चांगला आहे. मग काय म्हणे तर? पोरगी म्हणे बाई मला लग्न नाही करायचं म्हणे आताशी, मला लग्नाच्या गोष्टी नका करू म्हणे, आणि अशा खबरा घेऊन माघारी येत बी नका जाऊ म्हणे, मला लग्नाचा विषय काढायचाच नाही अशी म्हणत होती माय बाई. हो का नाही म्हटलं मी ना काय चबरी आहे म्हणून. असेल काही तिचं म्हणून नाही मुलं लग्नाले. काय जुनं माय बाई. नाही हो माय बाई, कोणाच्या पोरीला काही बोलू नका, चांगली आहे म्हटलं ते पोरगी. कल्पना अशी कोण बोलली बाई? त्या पोरीले काय सगर बाय काय माहीत माय बाई, सावडी सोडीत आहे. या विमलाला समजत नाही का? मी ना चांगला रिश्ता आणला तर करून द्यायला पाहिजे पोरीचं. परिस्थितीची पोरगी सावळी सोडी आहे, काही सुंदर बी नाही आहे एवढी दिसाले. तिनं तर माझा उपकार म्हणायला पाहिजे की मी रिश्ता आणला तिच्या घरी. समोर बोलशील. विमला काय म्हणे? विमला बी तसेच आहे माय बाई, पोरीचं ऐकते निरा. पोरगी नाही म्हणे लग्नाचं तर माय बी म्हणे नाही म्हणे, यंदा नाही करत म्हणे पोरीचं लग्न म्हणे, पोरगी शिकू राहिली म्हणे. बापा का बुढी हो, लक्ष शिकवतेस का पोरीले? चांगला रिश्ता आला तर देऊन नाही द्यायला पाहिजे. कोण सांगित माय बाई अशा लोकाईले? शिकू राहिली तर चांगली गोष्ट आहे माय बाई, पोरगी शिकलीच पाहिजे. पोरगी शिकली प्रगती झाली नाही का? हो बाई, बरोबर बोलू राहिली तू. पोरीनं शिकून सरून आपल्या पायावर उभं व्हायलाच पाहिजे माय बाई. लग्न झाल्यावर कोणाला माहीत नवरा कसा भेटते, सासू सासर कसे भेटतात, घर कसं भेटते, आपल्याला काय माहीत आहे? पोरगी शिकून सरून आपल्या पायावर उभी असली ना तर माय बापालाही टेन्शन राहत नाही, पोरीलाही टेन्शन राहत नाही. म्हणून सराईनं आपल्या पोरीला शिकवायला पाहिजे आणि तिला तिच्या पायावर उभं करायला पाहिजे, तेव्हाच तिचं लग्न करायला पाहिजे. चांगली गोष्ट आहे विमला तिच्या पोरीला शिकू राहिली. काय जाऊ माय बाई, किती वय होऊ राहिलं तिचं? कायच वय होऊ राहिलं माय बाई? माया रोहिणीपेक्षा तर 2-3 वर्षांनी लहान आहे ते. तर रोहिणी चांगली होती दिसाले, गोरी होती. आपली कल्पना किती सावळी आहे. त्या विमलान तर माझा उपकार म्हणायला पाहिजे, मी तिच्या पोरीसाठी रिश्ता आणला आणि त्याला पाय माय बाई किती भाव चढले आहेत. लग्न नाही करत म्हणते यंदा पोरीचं. नको करू माय बाई, किती दिवस ठेवता घरात नाही त्या पोरीले. मला काय करावं लागते? जेव्हा पोरी लग्नाला काढा पोरगा नाही भेटन ना मग तिला माहीत पडेल. भेटते वा भेटते, सरायलाच भेटते. सराईचा जोळा घोडा वरतून लिहून येत असते म्हटलं. भेटीन कोणी ना कोणी चांगला तिले बी भेटीन. माय बाई शिकीन सवरीन, तिच्या पायावर उभी होईन तर कोण नाही भेटीन तिले. जाऊ देवा माय बाई, या बायाच्या बायाला काही डोसके आपल्या लागत नाहीत, याले नाही समजत काही.
भागूबाई तू तर चुपच बस बाई ना. तू ना त्या पोरीला काही शिकवलं नाही आणि लग्न करून दिलं तर आता तिचे हाल काय आहे. तू ना तर आपल्या पोरीहून दुसऱ्याचं समजायला पाहिजे. आता तुझी पोरगी शिकली सवरलेली आपल्या पायावर उभी असती तर हां तिची आता जिंदगी कशी असती. म्हणून म्हणतो पोरीला शिकवायला पाहिजे, तिच्या पायावर उभं करायला पाहिजे, स्वावलंबी बनवायला पाहिजे, तेव्हा पोरीचं लग्न करायला पाहिजे नाही का. हो बहिणा वच्छला, ही गोष्ट तर तू बरोबर बोलू राहिली. पोरीला शिकवायला पाहिजे, तिच्या पायावर उभं करायला पाहिजे, तरच तिचं लग्न करायला पाहिजे. मग मी तेच म्हणू राहिली. बाई मुन्ने, विमला जे काही करत आहे ना ते बरोबर करत आहे. पोरीच्या लग्नाची घाई नाही करायला पाहिजे. जे गलमीनं केली ना ते कोणीच पोरीच्या मायबापांना नाही करावं. पहिले पोरीला शिकवायला पाहिजे, तिच्या पायावर उभं करायला पाहिजे, मग पोरीचं लग्न करायला पाहिजे. मी विमला सोबत आहे. विमला बरोबर बोलत आहे. माय भागूबाई तू बी काहीच्या होले हो लावू राहिली. बाई मुन्ने, मी काही होले होणे लावू राहिली. जे खरं आहे ना तेच बोलू राहिली. आता तुम्ही एवढ्या म्हणू राहिल्या तर बरोबरच असेल बाई तुमचं. बरोबर असेल नाही, बरोबरच आहे. तू बी त्या पोरीला चांगली शिकव, तिच्या पायावर तिला उभं कर. पोरीला जेवढं शिकायचं आहे तुया तेवढं शिकू दे, काहीतरी तिला बनव. समजली का. हो बाई समजली मी बी. तेच म्हटलं मग. गुलाबी साडी आणि लाल लाल लाल. आता माय बाई हे शांताबाईच होय ना, गुलाबी साडी गिडी घालून. हो माय बाई शांताबाईच होय. कुठं चालली माय बाई साडी गिडी घालून मस्त. काय जुनं बाप्पा कुठं चालली तर. हाय गाईज, महिला मंडळची कायची मीटिंग चालू आहे म्हटलं. हे मुन्नी म्हणत होती. आता शांताबाईला काय सांगा लागते. मी काय म्हणत होती तर वच्छला बाई बी ना काय म्हणत होती मुन्नी. काही नाही व शांताबाई, अशाच गोष्टी चालू होत्या आमच्या इकडल्या तिकडल्या. तू सांग ना बाप्पा, तू कुठं चालली. नवीन साडी इकडे घालून मस्त गुलाबी गुलाबी साडी. कुठं चालली तर तू. कुठं नाही वा. नाही नवीन साडी घालून चालली म्हटलं तर कुठं चालली बा. नवीन नाही व साडी, लेवड्या घातलेली आहे मी ना. नाही जास्त घालत नाही तू ही साडी, कुठं जाता येतच घालतं ना. काय करू माय, लय साड्या झाल्या. ठेवू काय करायचं आहे त्या साड्याचं. म्हटलं काढून घेतो घालायला. म्हणून आता ही साडी काढली मी ना घालायला. मस्त दिसवायली या साडीत मी, गुलाबी गुलाबी साडी मस्त. हो का बाई ना. मग नाही तर काय. कुठं चालली होती तर तू. मी का, मी कुठं नाही व, रंजनाच्या घरी चालली. आता माय बाई रंजनाची इथं चालली का. गाव शांताबाई तू या रंजनाचं तर भांडण झालेलं आहे ना. आता माय बाई दोघे देराण्या जेठाण्या किती झाल्या ते काचे एकच होणार आहेत त्या. झाल्या दोघे एक झाल्या डबल. आता माय बाई दोघे एक झाल्या का लगे डबल. खरं माय बाई रंजना बी किती आहे ना. मला म्हणे शांताबाई संग कधीच नाही बोलीन म्हणे, लयच आहे म्हणे ते. माझ्यावर तिच्या चुगल्या करत होती आणि आता लगे आपल्या जेठाणी संग बोलणंही चालू केलं. या शाळेत म्हटलं बाया दोन टोंड्या, मागं काय समोर काय. माय बाई तू दे नाही तर म्हणे माझ्या जेठाणीसोबत कधी नाही बोलीन म्हणे मी. पंचायतसारखी बोलत बी आहे का त्यासोबत. आता माय बाई दोघी देराण्या जेठाण्या आहे ना माय बाई, किती झालं ते एकाचे एकच होणार आहेत त्या. हां ते बी आहे म्हणा. का साडी चालली होती तर. काही नाही व, आपली रंजना आहे ना, तर रंजनाची सून नव्हती गेली का गावाले आपली कंचन, ते आज येऊ राहिली म्हटलं, म्हणून तिला भेटायला चालली मी. आता माय बाई रंजनाची सून येणार आहे का. हो माय बाई रंजना तर म्हणे मा सुनीला आता घरात पाय नाही टाकू देणार म्हणे, मी घेणार नाही माहिती रे घरात. लगे तिची सून बी येऊ राहिली का. स्वतःच येऊ राहिली का कोणी आणायला गेलं होतं तिले. अक्षय गेला होता ना तिला घ्यायला, येऊ राहिला आता तिला घेऊन. माय बाई रंजनाचा पोरगा गेला होता घ्यायला, रंजना बी गेलती का. नाही नाही रंजना नव्हती गेली, तिचा पोरगाच गेला होता आणि भाऊजी गेले होते. माय रंजना मला सांगते काय करते काय बाप्पा, तिच्या तर कोणत्याच गोष्टीवर यकीन नाही करायला पुरत मला. का बा रंजनाची तर सून येऊ राहिली आहे ना शांताबाई. हो बच्चला तू सून बी गेलेली आहे ना 2 महिन्यापासून, दोघे सोबतच गेल्या होत्या ना. तू सून कधी येते तर ते नाही येत वाटते है ना. आता नाही बाई इले काय करायला लागते, नाही सून येऊ का नाही येऊ. येणार आहे ते येणार आहे, 1-2 दिवसात येणार आहे. तू चिंता नको करू जास्त म्हणणे, येणार ते 1-2 दिवसात. 1-2 दिवस करू 2 महिने निघून गेले वा वच्छला. तुला काय करायला लागते, तुला लय पडली हो सुनीची. मला काय पडली माय बाई, मी तर फक्त म्हणून राहिली. असं मन करते एक बुक्क्या तिची 32शीच तोडा. पाय ना कशी 32शी दाखवू राहिली. जाऊ दे नाही बाई, या मुन्नीच्या गोष्टीला काही ढंग नाही आहे. मी काय म्हणेल ती शांताबाई, कंचन येणार आहे ना. चल मी बी येतो त्यासोबत, आई बी भेट होऊन जाईन तिच्यासोबत. चल मी बी येतो त्यासोबत. आनंदीले माहीत झालं ना की कंचन येऊ राहिली तर ते बी खूप खुश होऊन जाईल. आनंदीले बी घेऊन चाललं मग, तिची भेट होऊन जाईल. नाही आता कामात असून ते. चल मीच येतो. चल मग मी बी येतो माय बाई, कंचन येऊ राहिली म्हणते तर. रंजनाची सून लय चांगली आहे माय बाई, लय चांगला स्वभाव आहे त्या पोरीचा, बरी येऊ राहिली माय बाई. चल मी बी येतो. चला मग. हो चाल शांताबाई. माय बाई ह्या सऱ्या जणी गेल्या अशा जसं काही कोणी VIP येऊ राहिलं. यायली मोठी नवई आहे माय बाई रंजनाच्या सुनीची. आता माय बाई यायला सऱ्याच्या सुनायची नवई आहे म्हटलं. कशासाठी बाया. तू जात असेल तर तू बी जाय माय बाई. नाही बाप्पा मी नाही जात, आता घरी जाऊन चहा मांडतो म्हटलं मी, आणि चहा पेतो. त्याच्याने नांदी लागेल पुरत. चाल ना तू माहित चहा बनवतो ना, चहा पे. मी काय म्हणतो भागूबाई तुम्हीच चला माघारी, मी बनवतो चहा. चहा पिऊन थोड्या चुगल्या करू, म्हणजे गोष्टी करू. बरं चाल माय बाई मग. हो चाल.
ए आई, आई, आम्ही आलो म्हटलं. आले का रे बाप्पा तुम्ही लोक? मी तुमचीच वाट पाहत होती. आई, पाय कोण आलं? आई वा, पाय कोण आलं? आई. कोण आलं हो बाई? कंचन आली का? आजी आलो आम्ही. आले का? वाटच पाहत होती रंजना तुम्ही लोकांची लेवडची. बरे आले बाप्पा. पाणी पावसायच्या पहिले हो ना आजी. बाप्पा. कंचन लस बारीक झाली वा. खा प्यायला भेटत नशीन वाटते मायबापाची इथं, नाही? इच्छासारखी मजा कुठं आहे तिथं? इथं जेवढी खा प्यायची तुझी मजा आहे तेवढी थोडी ना मायबापाची इथं होत असन. हो आई, बारीक तर झाली बाई. खात पीत नव्हती का हो तिथं काही? इच्छासारखं भेटते का माहिती तर? एवढी मजा आहे का खायची जेवढी इथं आहे तेवढी? नाही नाही, कंचनचे मायबाप आपल्या पोरीला खालीच नव्हते देत. तिच्या हातातून स्टार्ट हिसकत होते, नाही आजी? रंजनाच्याच घरी खायला भेटते, इथंच खायला भेटते जसं तुम्हाला भेटत आहे, नाही का आजी? आता नाही शांती, तू का नाही खाणं काढू राहिली का? आजीबाई तुम्ही बी तर तशाच बोलू राहिल्या ना. कोणाचं खाणं काय लागत असते का? त्या मायबापाची इथं खायला नव्हतं भेटत का? इथं खायची मजा आहे, तिथं काय खायची मजा असेल तुही? असं बोला लागत असते का? आली नाही पोरगी अजून तर चालू केलं लगे टोमणं मारणं तुम्ही दोघीनं. आता नाही बाई, आम्ही काय म्हणू होती ना, मी तशीच मजाक करत होती. मी बी मजाकच करत होती. काय वा काय रंजना, कशी बोलते तू जेठानी मला? आई, मला आता सराईसमोर तमाशा नाही करायचा आहे. तू जाय त्या रूममध्ये. फालतूच्या फालतू आता तमाशा करून काही फायदा नाही आहे. लोक फक्त तमाशे पाहतात. ते सध्या साली कंचन हाय ना, ते आता इथंच. नंतर पाहू. आता जाय तू अंदर. काही बोलू नको फालतूच्या फालतू. तुला माहित आहे ना ते शांताबाई कशी आहे तर फालतूच्या फालतू तुला काही बोलून देईन. हो नाही बाई, मी काही बोलत नाही तिच्यासोबत. चालली मी अंदर. हो, जाय तू. बाई आले का तुम्ही? हो आली मी. का व? आईले काही बोलता नाही येत का बरोबर? त्याला समजत नाही का कोणासंग कसं बोलावतं? ते पोरगी सध्या साली आणि चालू केलं का लगे बोलणं? बाई तुम्हाला माहित आहे ना आई कशी बोलते तर. आईची गोष्ट कानावर घ्या लागत असते का? आईला बोलायची आता तसं आहे. तुम्ही जेवण खाऊन करून आले का रे बाप्पा? नाही नाही, जेवण करून नाही आलो. बस चहा पाणी घेतलं आणि निघालो आम्ही तिथून. बाप्पा तुझ्या सासूला एवढं नाही समजलं का? पाहुणे आले तर जेवण खाऊन करून पाठवावं का काही का काही? त्या बाई आई म्हणत होती यायले जेवण करून जा म्हणून. रंजना, त्या बाई म्हणत होत्या जेवण करून जा म्हणे, पण आम्ही नस म्हटलं. पाणी पावसाचे दिवस आहे, आम्ही काही जेवण नाही करत. आम्हाला पाणी गिनी लागून जाईन म्हणतात नाही, तर ओल व्हा लागेल, नाही तर थांबा लागेल आजच्या दिवस. म्हणून म्हटलं आम्हाला लवकर जाऊ द्या. चहा पाणी बनवा, चहा पेतो आम्ही आणि निघतो. हो, मामीजी तर म्हणत होत्या स्वयंपाक बनवतो म्हणून. जेवण करून जा म्हणे, आम्हीच नाही म्हटलं. आणि तसं बी हे लोक सांगून नव्हते आले ना, अचानक आले. काय जो ना बाप्पा, काय तर. रंजना जाऊ दे ना, 4-5 पोळ्या बनवायला टाइमच काय लागते? 4-5 पोळ्या बनव आणि मुगाची डाळगी बनव, पटकन बनणार. रंजना मी बनवू लागतो तुले. तू 4-5 पोळ्या टाक, मी भातच मुगाची डाळ बनवतो. जेवून घेतात सरे. काय त्याच्यात मी स्वयंपाक बनवायला टाइमच कोणता लागते? आली ना आली महाराणी, आता तिच्यासाठी स्वयंपाक बी बनवा. जाय तू कणिक चुरून पोळ्या टाक. ठीक आहे ना बाई, बनवतो ना पोया. आता बाई तुम्ही काय बनवता स्वयंपाक? राहू द्या, मी आली ना आता, मी बनवतो. भातच बनवतो मी स्वयंपाक. राहू दे ना बाई कंचन, तू थकून आली असन ना. प्रवासानं माणूस थकून जाते. मोठी आई 1 घंट्याचा तर रस्ता आहे, काय थकली असेल जास्त? आई घरी राहिला ना ते 1 घंट्यात थकत नाही माणूस, पण प्रवासात थकते म्हटलं. राहू दे तू. बनवते ना ते रंजना? हां बनवते ना रंजना. आहेच नाही तर स्वयंपाक बनवाले. कंचन तू सध्या झाली बाई, राहू दे बनवतो मी पोया आणि भाजी. बरं आता बाई, नाही तर बनवतो ना मी. नाही राहू दे ना. बाई म्हणत आहे ना तुला थकली असेल म्हणून. थकली असेल लय तू. बनवतो ना मी घरीच होती. मी कुठं गेली होती? तू आलेली आहे बाहेरून, मी थोडं आलेली आहे. मागात त्याला ताकद आहे. बनवतो मी स्वयंपाक. रंजना तिथं उभीच राहशील का बनवशील दे? हो बनवतो ना. महाराणी सुनबाई थकून आली, आता तिच्यासाठी स्वयंपाक बी बनवा. तुम्ही काय उभे आहे म्हणतात नाही, सरकसान म्हणतातून. एवढं उपकार करा मावर, सारखा थोडे. जाऊ द्या मला तिकडे, स्वयंपाक बनवायचा आहे. तुले एवढी मोठी जागा नाही दिसत का? मी जिथं उभा तिथूनच जायचं आहे का तुले? हो तिथूनच जायचं आहे. हिच्या काही नांदीने लागेल पुरत. जाय बाप्पा जाय, सरकलो म्हणतातून. हां बाई कंचन तू हातपाय तोंड धू, फ्रेश होऊन जाय. कंचना पोळ्या टाकते, मी भाजी बनवतो. भात स्वयंपाक झाला की तुम्ही जेवण करून घ्या. बाई कंचन, अरे बच्चाला आता बाई तुम्ही? शांताबाईनं सांगितलं तू येत आहे म्हणून आज, तर म्हणून आली बाई तुला भेटायला. आनंदीने आली का? तिला माहीतच नाही तू येणार आहे म्हणून. तिला माहीत झालं ना तर तिला खुश होऊन जाईल. येसान ना मग तिला घेऊन. आता तूच येशील ना तिला भेटायला? मी तर सध्याच आली. उद्या परवा ये. बरं ठीक आहे, पाहिन मी. नाही तर मग मीच येईन तिला भेटायला. बरं ठीक आहे, ये तुम्ही. करा तुम्ही जेवण खावणं. बसा ना, जेवण करून जा ना. नाही हो माय बाई, जेवण करून आली मी घरून. आनंदीला सांगसा ना मी आली म्हणून. हो सांगेन तिला. येशील ना तू भेटायला घरी? हो येईन ना. चल येतो मग आम्ही. हो बाई कंचन येतो म्हटलं. हो आता बाई या. चाल बच्चेला. हो चाल बाई. तुम्ही काही इथं उभे आहे दोघं? जा आपल्या रूममध्ये, सामान गिमान ठेवा, हातपाय तोंड धुवा, फ्रेश होऊन जा. हो बाबा, चल कंचन. हो चला. चल मी बी जातो.
नाही इकडे नाही झाले परवडन. तशीच रंजना लय रागात दिसू राहिली मला. इकडे जाणं खतऱ्याच्या खाली नाही आहे. येतो मी बाहेरून चक्कर मारून.